नमस्कार मित्रांनो, विधीचंद आश्रमामध्ये आपण आता आहोत। हे त्यांचं जुनी इमारत इथपर्यंत आणि ही आहे त्यांची नवीन इमारत। हे कोणीतरी गर्ग परिवार ट्रस्ट यांचं हे आश्रम आहे आणि कोणती लाडी लबाडी नाही आहे, ते सगळं समोर आहेत। कोणते दुजा भावाने ते रेट सांगत नाहीत, जे काय आहेत प्रिंटेड रेट त्याप्रमाणे ते लोकांना सर्व्हिस देतात। तुम्ही अवश्य हे स्टेशनच्या समोर असलेले हॉटेलचा तुम्ही सुंदर लाभ घेऊ शकाल। मित्रांनो, हे स्टेशनच्या समोर एक्झॅक्टली असल्याकारणाने अगदी रोड क्रॉस करून तुम्ही तिथे प्रवेश करते होतात। 1800 रुपयांमध्ये 3 बेड ऑक्युपन्सी AC रूम तुम्हाला मिळेल। त्यांचं स्वतःचं डायनिंग पण आहे आणि सुंदर अशी ट्रीटमेंट ते लोक तुम्हाला देतात। कोणताही दुजाभाव करत नाहीत आणि व्यवस्थित त्यांचं एकंदरीत माझ्याबरोबर परत अनिल पवार आणि गणेश कोळी हे सोबत आहेत ग्वाल्हेर किल्ला एक्सप्लोर करायला। नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ मी बनवत आहे तो ग्वाल्हेर किल्ल्यासाठी आणि आज तारीख आहे 3 ऑगस्ट 2024 आणि आता आपण पहिला गेट क्रॉस करून दुसऱ्या गेटपाशी येत आहोत। दुसरा गेट, नमस्कार, दुसऱ्या गेटजवळ आता आपण पोचत आहोत। हा दुसरा गेट अतिशय उंच आणि भव्य दिव्य खूप नक्षीकाम केलेला आपण पाहत आहोत आणि आता ग्वाल्हेरच्या किल्ल्याच्या दिशेने आपण वाटचाल करत उजव्या हाताला हे जे आहे ते गुजरी महल आणि ते गुजरी महल हे नव्या राणीचं निवासस्थान होतं आणि आता आपण परत ह्या रॅम्पवर चढत आहोत। अतिशय जरा शार्प हे चढण आहे, त्यामुळे इथे वयस्कर माणसाची दमछाक होऊ शकेल अशी ही चढण आहे। आता आपण तिसऱ्या गेटपाशी चाललो आहोत आणि हा जो रस्ता आहे हा महादरवाजा म्हणजे जो फ्रंटचा मेन दरवाजा आहे तिथे आपण आता जात आहोत। एक समोर कसली तरी पाटी दिसत आहे, ही पाटी आहे चतुर्भुज मंदिराबाबत आणि चतुर्भुज आपण ओरछाला पाहिलेलं मंदिर त्याच्या संदर्भात ही पाटी आहे। हे राजा मानसिंग हा राजपूत घराण्यातलं होते, पण त्यांचं बुंदेलखंडाशी पण चांगले संबंध होते, त्यामुळे हे काहीतरी ओरछाबद्दलची माहिती आहे। आणि आता आपण तिसऱ्या गेटला क्रॉस करत आहोत। समोर जे भिंती शिल्प होतं मारुतीचं ते बहुतेक भग्नावस्थेमध्ये आहे, कारण यावर औरंगजेबाचं पण वास्तव्य होतं। त्याच्या हातात सुद्धा हा बरेच वर्ष किल्ला होता आणि त्याने ह्या मूर्त्या तोडण्याचं काम केलेलं असू शकतं। आपण आता मेन गेट महादरवाजा पाहत आहोत, त्याच्यावर नॅशनल फ्लॅग आपला भारताचा झेंडा फडकत आहे। अतिशय सुरेख अशी उंच अशी तटबंदी आपण आता पाहत आहोत। हा महादरवाजा आणि आपण आता महादरवाजापाशी येऊन टेपलो आहोत। आता महादरवाजा हा कमीत कमी 30 फुटाचा दरवाजा असेल आणि त्याला 2 सुंदर असे आखीव रेखीव टेहळणी बुरुज आहेत। खाली हा आपण आलो होतो तो रस्ता आपण पाहत आहोत। मित्रांनो, आता हा जो नॅरो व्हिडिओ तुम्ही पाहत आहात ही आहे दुसरी किल्ल्यावरची बाजू येण्यासाठी असले, ह्याला पूर्वाई गेट म्हणतात आणि इथे तुम्हाला 250 रुपयाने इकोनी येता येतं आणि ते 250 रुपयामध्ये बरेचसे 3-4 ठिकाणं तुम्हाला ते दाखवतात।
तुम्हाला मी नंतर ह्या सर्वस्तर गोष्टीचा आखो सांगेल. आता आपण आधी किल्ला पाहूया. हा किल्ल्याचा फ्रंट आपण आलो आहोत आणि ज्या मगाची वाटेवर मी तुम्हाला अर्ध्यावर सोडलं होतं तो महादरवाजाची ही वाट आता आपण पाहत आहोत उजव्या हाताची हे. आणि अजून मी तुम्हाला थोडं पुढे जाऊन दाखवतो. त्याच्या उजव्या हाताला दरवाजाच्या समोर ही जी भिंत दिसत आहे ती मानसिंग महल ह्या महालाची भिंत आहे, किंवा मानसिंग महल किंवा मनमंदिर महल अशी 2 नावं आहेत त्याला. आणि आता त्याचं मान मंदिर असं नाव शासनाने ठेवलेलं आहे. आणि आता आपण मगाशी जिथपर्यंत आलो होतो तिथपर्यंतचा हा कॅमेरा पण आता मी तुम्हाला नेऊन दाखवत आहे. तुम्ही पाहू शकाल की आपण मगाशी आलो होतो ती वाट ही. आणि मगा आलो आता मी कॅमेरा घेऊन ती पूर्वाई गेटने आलो. आम्ही 2 वेळा हा किल्ला पाहायला आलो आहे. आदल्या दिवशी अर्धा बघितला, अर्धा दिवस आम्ही याच्यात घालवला आणि आता आम्ही आज पूर्ण दिवस ह्या किल्ल्यावर फिरणार आहोत. 3 ऑगस्ट 2024. एंट्री तिकीट 25 रुपये घेऊन आम्ही आता मानसिंग महल म्हणजे मनमंदिर महल पाहण्यासाठी आज चाललो आहोत. अतिशय सुरेख असं हा आतून महाल आहे असं म्हणतात. पाहूया आपण तिथे प्रत्यक्ष गेल्यावर आपल्याला काय अनुभव येतो तो. हा पहिला चौक आहे मनमंदिर महालाचा. ह्याला दिवाणे खास असं म्हणतात. हे समोर ज्या गॅलरी दिसतात तिथून राण्या ह्या दिवाणे खासमधल्या भाग घ्यायच्या आणि समोर जी छोटी ओपनिंग गॅलरी दिसते त्याच्यामध्ये त्यांचे नातेवाईक लोक बसायचे आणि खाली सगळे मंत्रीगण बसायचे. असा एकंदरीत हा हे होता आटोपशीर हे होता दिवाळी खास. हा समोरवरती जी गॅलरी दिसते त्यात स्वतः मानसिंग राजा बसायचे. आतमध्ये हे आता आपण आलो मनमंदिर ॲक्च्युअल जे आहे ते हे शिवमंदिर, ह्याला शिवमंदिर म्हणायचे तेव्हा. आणि ह्याच्यामध्ये हे अशा चौकोनी काळ्या बारक्या बारक्या खिडक्या ह्या 33 खिडक्या आहेत. ह्याच्यात सोन्याचे सगळे देव होते ब्रह्मा विष्णू महेश. आणि ह्या 8 राण्या त्याचा पूजा करायच्या. आणि ह्या संपूर्ण भिंतींवर मीनाकरी वर्क केलेलं होतं. रंगाचं आरसे लावले होते चकचकीत. आणि हे ते आता नक्षीकामसुद्धा आताशी तुटत आलेलं आहे, राहिलं नाही आहे शिल्लक. आणि बऱ्यापैकी ते कोसळलेलं आहे. आता आपण त्याच्या पुढच्या हॉलमध्ये आलो. हा डान्सिंग हॉल त्यावेळेचा. आणि ह्याला चायनीज लोकांनी त्याचे एकंदरीत घडण केलेले आहे. त्याचे सज्जे पहा, सज्जे असे नागमोडी आहेत. हे अगोदरचे सज्जे सरळ दगडांचे होते आणि हे नागमोडी दगडांचे आहेत. आणि याच्यावरचे मीनाकरी वर्क पण तेच आहे. आणि ह्या छज्ज्यांना जे सपोर्ट टाकले ते ड्रॅगॉनच्या मूर्ती आहेत. अगोदरच्या छज्ज्यांना हत्ती घोडे आणि असं 3 प्राण्यांचा मिळून कॉम्बिनेशनमध्ये ते छज्जे सपोर्ट ठेवले होते. ते आपण आता पाहिले. आणि आता आपण पुढच्या विभागात जाऊ जो आहे असेल संगीत महल. ह्या 8 राण्या इथे बसून संगीत ऐकायचे. आणि हा आहे आता आपण तळघरात 2 फ्लोअर आहेत, 3 फ्लोअर आहेत खरे. 1 फ्लोअर बंद आहे आणि 2 फ्लोअर आता आपण पाहू शकतो. तर एकदम खालच्या तळाच्या ह्याच्यामध्ये स्विमिंग पूल होता. आणि त्याच्यामध्ये त्या 8 राण्या स्विमिंग करायला जाऊ शकत होत्या. आणि पहिल्या माळ्यावर झुलाघर होतं. ज्या झुलाघरमध्ये ते झोपाळा घेण्याचं काम करायचे. वायुविजनासाठी अतिशय वेगवेगळे झरोके बनवलेले आहेत. आता हा एक झरोका टाईप आहे. ह्याला 2 पाईपासारखे होल आहेत. ह्याचा टेलिफोनसारखा त्या काळी उपयोग व्हायचा. एकातून बोलायचं एकातून ऐकायचं असा हा प्रकार होता. आणि हे सगळं डायरेक्ट वरती महालात असलेल्या माणसाबरोबर बोलता येत होतं. इथे लाईट खूप अपुरी आहे त्यामुळे नीट काही दाखवू शकत नाही. शासनाने यात काय प्रगती केलेली दिसत नाही. आणि आता आपण
पुढच्या सेगमेंटमध्ये मी हे तुम्हाला दाखवतो. इथे बघा, हे हुक होते झोपाळ्यासाठी दुसऱ्या माळ्यावरचे, आणि तळघरात स्विमिंग पूल असा होता. विहिरीने पाणी भरावं लागत होतं त्या स्विमिंग पूलला. आता आपण बाहेर पडूया. थोडासा भुलभुलैया होता, त्यामुळे आम्ही भरभर बाहेर आलो. आणि आता बाहेर येऊन हा मानसिंग महलचा बोर्ड तुम्हाला दाखवत आहे. आणि समोर मेन किल्ल्याचं आणि जहांगीर महलचा गेट आहे. आपण आता तिथे जाऊया. जहांगीर महलमध्ये आपण आता एंट्री घेतलेली आहे. बाजूला जो करण महल दिसत आहे तो आपण करण महल पाहूया. आणि करण महलला एकूण 4 माळे होते. त्यातले 2 माळे, एक चौथा माळा बंद आहे आणि खालचा तळ्याचे 2 माळे बंद आहेत. तिथे वटवाघळांचं साम्राज्य आहे आणि त्यामुळे शासनाने ते बंदच ठेवलेले आहेत. असं एकंदरीत हे आहे. त्यामुळे हा करण महल आपल्याला पूर्णपणे एक्सप्लोअर करता येत नाही आहे. काही त्या हे बाजूला बारादरी नावाची इमारत आहे. इथे लगान संपूर्ण शहराचा गोळा व्हायचा. हा लगान नंतर गोळा होऊन राजा त्याचा हिशोब ठेवायचा. आता आपण करण महालात आतमध्ये जाऊ. करण महालात तळमजल्याला पाहत आहोत. एक बराचसा मोठा असा हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये काय पाहण्यासारखं आहे. त्यामुळे आपण आता वरच्या माळ्यावर जाऊन काय आहे ते बघूया. वरच्या माळ्यासाठी एक 15-20 शिड्यांचे हा जिना आहे, नॅरो जिना आहे, परंतु व्यवस्थित आहे. आणि आता आपण ज्या दालनात जाणार आहोत तो ह्या करण महल, म्हणजे करण हे मानसिंगचे वडील, त्यांचा हा महाल होता. हा त्यांचा दिवाणखाना होता. आणि पुढे त्याच्यात बाजूला हा दिवाणे खास, म्हणजे त्यांची इंटरनल मीटिंग्स इथे व्हायच्या आणि स्वतः राजा या समोरच्या मेघडंबरीमध्ये बसून त्याचा दिवाणे खास याचा कारभार चालवायचे. असं एकंदरीत स्वरूप या वास्तूचं आहे. आणि आपण पाहत आहोत तो करण महलच्या. आता आपण वरच्या टेरेसवर आलो आहोत. वरच्या टेरेसला एक सुंदर असा त्या काळचा विविंग डेक बनवलेला आहे. तुम्हाला तो दाखवतो मी. त्याला छान अशा गोल आकाराच्या पायऱ्या आहेत, पण त्या खूप निमुळत्या आहेत. त्यामुळे वयस्कर माणसांनी अतिशय व्यवस्थित सांभाळून त्या पायऱ्यांवर चढायला हवं. वरती चढल्यानंतर हा असा देखावा दिसतो. बाजूला जहांगीर महाल आणि ही विविंग डेकवर वरती असलेली व्यवस्थित अशी छत्री टकम आहे. आणि त्याच्यावर मीनावर काय आधुनिक कलर शाबूत आहेत, पाऊस पाण्यात भिजूनसुद्धा. आणि हा आपण जहांगीर महल पाहत आहोत. हे जिन्याला बनवलेलं असं बिजागरीसारखं गोल दगड आहे की ज्याच्यावर इथे हा गेट ह्या विविंग डेकला जाण्यासाठी बंद करू शकत होते. म्हणजे लहान मुलांपासून लहान मुलांना संरक्षण देण्यात आलेलं होतं. हे आपण करण महलचा पाया हा 6व्या-7व्या शतकातला आहे. ह्याला पाया जो सूरज सिंग राजपूत राजा होता त्यांनी हे 7व्या शतकापासून ह्या गोष्टी आहेत झालेल्या किल्ल्याला. आणि आपण आता हे एका विशिष्ट रूममध्ये आलो. हे बहुतेक करून न्हाणीघर असू शकेल, मला काही अंदाज बांधता येत नाही. परंतु पाणी जाण्यासाठी त्याला व्यवस्थित असा चॅनल दगडाचाच बनवलेला दिसतो. खाली ते तळघात ही कसली विहीर होती, काय होती, काय अंदाज बांधता येत नाही. परंतु हे एक काही विशिष्ट अरेंजमेंट ही त्या काळची दिसत आहे. आता आपण परत एकदा या करण महालातून बाहेर येऊ आणि
तर हे जहांगीर महलची एंट्री आपण चाललो आहोत. जहांगीर महल जहांगीरसाठी मानसीने बांधलेला महल. हा महल बांधायला 20-22 वर्ष लागली होती. अतिशय सुरेख असा आहे. हे बहुतेक त्या काळी त्यांच्यासाठी मस्जिद बांधलेली असेल. एका हिंदू राजाने आपल्या महालात ही मस्जिद बांधलेली असेल. आणि हे तिथे पाय धुण्यासाठी समोर डबकं बनवलेलं होतं की नमाज पडताना त्यांना आधी हातपाय धुवायला लागतात. हा त्याचा जहांगीरसाठी बनवलेला दिवाणखाना अतिशय सुरेख. आणि ह्या दिवाणखान्याला लागून अशी सुंदर अशी गॅलरी जी बाहेरून तटबंदीला हँगिंग आहे ती आपण आता पाहूया. अतिशय सुरेख अशी त्याला नक्षीकाम केलेलं आहे. आणि इथून खालचा व्ह्यू इतका सुंदर दिसतो की इथे कोणी तासनतास बसू शकेल आरामात, अशा टाईपची ही गॅलरी आहे. आणि इथे आल्यावर सगळ्यांनाच जसं बरं वाटलं. आणि छानपैकी अशी ही गॅलरी आहे. गारवा आहे हवेमध्ये. आता आपण पुढे किल्ल्याचा फेरफटका करूया. उजव्या त्याला बऱ्यापैकी हा समोर मोठा एक तलाव आहे स्विमिंग पूलसारखा. त्या तलावाला कमी ते 20 फूट खोली असावी. आणि त्याला पहिल्या तलावाला 2 बाजूनी शिड्या आहेत आणि आतल्या खोल तलावाला फक्त एकच शिडी ठेवलेली आहे. असे एकंदरीत त्या तलावाचं स्वरूप होतं. आजही त्यात थोडं बहुत पाणी आहे, नाही असं नाही. आणि आता मी तुम्हाला ह्या जहांगीर महलच्या खिडकीतून पाठीमागचा व्ह्यू दाखवतो. ती समोर दिसत आहे ती ब्रिटिशांची ऑर्डनन्स फॅक्टरी आणि जोहर कुंड आपण पाहत आहोत. हे जोहर कुंड त्या काळी बांधलेलं मानसिंग राजाने. आणि आता आपण ऑर्डनन्स फॅक्टरी तो पाहायला जाऊया. ऑर्डनन्स फॅक्टरीला छान उंचपैकी 20-20 फुटाचे हे खांब आहेत 4. आणि आतमध्ये कुठलीही मशिनरी नसून सुंदर असे मोठाले हॉल आहेत. आणि वरती निळे पत्रे घालून शासनाने त्याचं संरक्षण केलेलं आहे. आतमध्ये एक टिपूस पाणी येत नाही. आता ह्या करण महालाच्या बॅक साईडला एक राजाच्या स्मरणार्थ बांधलेली, या राजाच्या दुसराच राजा त्याच्या मुलाचं स्मरणार्थ बांधलेली ही छत्री आहे. ह्याचा वध आपल्या मराठ्यांनी केला होता बहुतेक असं इतिहासात दिसतं. आणि त्याच्या स्मरणार्थ ही बांधलेली छत्री. राणासिंग असं काहीतरी नाव आहे. तुम्ही पाठीमध्ये आता आपण पुन्हा एकदा तटबंदीवर मार्गक्रमण करूया. ही तटबंदी वरून खाली ग्वाल्हेर शहर कसं दिसतं हे तुम्हाला दाखवतो. ह्या खालच्या बाजूला सुंदर असं हे आपण नव्या राणीचं निवासस्थान पाहत आहोत. जिथे आता म्युझियम बनवलेलं आहे. तुम्हाला क्लोज करून दाखवतं. हे ओपन म्युझियम आणि क्लोज म्युझियम अशा प्रकारचं आहे. ह्याच्यात 7व्या 8व्या 9व्या शतकापासूनच्या मूर्त्या स्कल्पचर ठेवलेल्या आहेत. त्याला व्यवस्थित पाट्यांनी त्याला व्यवस्थित दर्शवलेले आहेत. आणि हे ग्वाल्हेर शहराचा तुम्हाला इतिहास सांगायचा झाला तर राजा सूरजसेन हा मोरानाचा राजा होता. मोरायना म्हणजे ग्वाल्हेरचं पुढचं स्टेशन. तिथून हा राजा इथे शिकारीला यायचा आणि त्याचं इथे भाग्य उजळलं. आणि त्याला कुष्ठरोग झाला होता. तो कुष्ठरोग ह्या गालव ऋषीने त्याला त्या तपश्चर्या करत असल्या तळ्यावर त्याचा आंघोळ करायला सांगितलं आणि त्याचा कुष्ठरोग बरा झाला. आणि म्हणून त्या स्मरणार्थ सूरजसेननी ह्या शहराचं नाव ग्वाल्हेर असं त्या काळी ठेवलं होतं. धन्यवाद.